श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या देखील घराच्या बाहेर किंवा घरात जर बेलाचे झाड असेल तर काय नेमकं तुमच्यासोबत घडणार आहे? शिवपुराणाचे हे रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर बेलाचे झाड जर तुमच्या पण घरामध्ये अंगणात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अर्धे अधुरे ज्ञान ही नेहमी घातक असते. बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र आणि शुभ वृक्ष म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये मानले जाते. नुसतं बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात, अशी देखील धार्मिक मान्यता आहे. महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय का आहे? बेलपत्राच्या झाडाविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्रातील अनेक जुन्या घरांच्या अंगणात तुम्ही बेलाचे झाड पाहिलं असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या पूर्वजांनी घरात आंबा, कडुलिंब किंवा इतर झाडाबरोबर बेलाचेही झाड आवर्जून का लावलं असेल? यामागे नक्की नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे? असं म्हणतात की ज्या घरामध्ये बेलाचं झाड असतं त्या घरामध्ये भगवान महादेवांची विशेष कृपा राहते. पण ही फक्त श्रद्धा आहे का? की यामागे या पुराणामध्ये काही वेगळंच सांगितलं आहे? का अनेक लोकांच्या नकळत बेलाच्या झाडाशी संबंधित अशा काही चुका घडतात, ज्यामुळे त्यांना पुण्याऐवजी त्याचं फळ मिळत नाही, अशी ही धार्मिक मान्यता आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेलाच्या झाडाविषयी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकल्या नसतील. घरात बेलाचे झाड असेल तर धार्मिक मान्यतेनुसार कोणते शुभ संकेत मानले जातात, ते कोणत्या ठिकाणी लावावं, त्याची पूजा कशी करावी, कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी जाणून घ्यावी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बेलाच्या झाडाची पौराणिक उत्पत्ती आणि महत्त्व. कोणतंही झाड विनाकारण पवित्र मानलं जात नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पवित्र वृक्षामागे एखादं धार्मिक कारण, परंपरा, एखादी कथा किंवा आध्यात्मिक महत्त्व दडलेलं असतं. बेलाचा वृक्षही त्याला अपवाद नाही. बेलाच्या झाडाचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आणि पुराणामध्ये आढळतो. भगवान शिवांना अर्पण केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये बेलपत्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. म्हणूनच हजारो वर्षापासून शिवभक्त श्रद्धेने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत असतात. तुम्ही महादेवांना बेलपत्र इतकंच प्रिय का? दुसरं कोणतं पान नाही का? यामागे एक सुंदर धार्मिक मान्यता सांगितली आहे. असं मानलं जातं की बेलपत्राच्या 3 पानामध्ये भगवान शिवांचे 3 नेत्र, तसेच सृष्टींचे निर्माणकर्ता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता महेश याचं प्रतिकात्मक स्वरूप पाहिलं जातं. काही ठिकाणी ही 3 पानं सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं प्रतीक मानली जातात. त्यामुळे भक्त जेव्हा श्रद्धेने एक बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतो, तेव्हा ते केवळ एक पान अर्पण करत नसतो, तर आपल्या भक्तीचा, नम्रतेचा आणि समर्पणाचा भाव तो भगवान शंकराच्या चरणी अर्पण करत असतो. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या पूर्वजांनी घराजवळ बेलाचं झाड लावण्याची परंपरा फक्त धार्मिक कारणासाठीच ठेवली नव्हती. हे झाड दीर्घकाळ जगणारं, सावली देणारं आणि औषधी गुणांनी समृद्ध असल्यामुळे त्याला विशेष असं स्थान दिलं आहे. म्हणूनच आजही अनेक शिवमंदिराच्या परिसरात बेलाचे वृक्ष आवर्जून लावलेले असतात. अनेक शिवभक्त आपल्या घरात बेलाचे झाड असणं हे मोठं भाग्य मानतात. पण फक्त बेलाचं झाड घरात असणं पुरेसं आहे का? की त्यासोबत काही नियम, काही आचार आणि काही महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्या लागतात का? याचं उत्तर पुढच्या आपण भागात बघणार आहोत. बेलाच्या वृक्षाची उत्पत्ती कशी झाली? एखादं झाड आपल्या धर्मात इतकं पवित्र का मानलं जातं? यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं. आपल्या सनातन परंपरेत प्रत्येक पवित्र वृक्षामागे एखादी धार्मिक कथा, एखादी श्रद्धा, एक सुंदर संदेश दडलेला असतो. बेल वृक्षांचंही अगदी तसंच आहे. बेल वृक्षाच्या उत्पत्तीबद्दल अनेक लोक परंपरा आणि धार्मिक कथा प्रचलित करत असतात. त्यापैकी स्कंद पुराणात सांगितलेली एक सुंदर कथा आजही अनेक शिवभक्त मोठ्या श्रद्धेने ऐकतात, सांगतात. असं सांगितलं जातं की एकदा माता पार्वती कैलास पर्वतावर विहार
करत होत्या. बराच वेळ क्रीडा केल्यानंतर त्यांच्या कपाळावर घामाचे काही थेंब आले. त्यांनी सहजपणे तो घाम पुसला आणि त्यातील एक थेंब पृथ्वीवर पडला. तर धार्मिक मान्यतेनुसार ज्या ठिकाणी तो पवित्र थेंब पडला त्याच ठिकाणी पहिल्यांदाच बिल्व म्हणजेच बेलवृक्षाची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे बेलवृक्षाला माता पार्वतीचे स्वरूप मानले जाऊ लागले आणि माता पार्वती जिथे असतात तिथे भगवान शिवांचाही वास असतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच भगवान महादेवांना बेलपत्र अत्यंत प्रिय मानले जाते. आता तुम्ही कधी विचार केला आहे का, की शिवलिंगावर नेहमी 3 पानांचंच बेलपत्र का अर्पण केलं जातं? यामागेही एक सुंदर धार्मिक अर्थ सांगितला आहे. त्या 3 पानामध्ये भगवान शिवांचे 3 नेत्र तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं प्रतिकात्मक स्वरूप पाहिलं जातं. काही विद्वान या 3 पानांना सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं प्रतीक मानतात. म्हणून जेव्हा एखादा भक्त श्रद्धेने बेलपत्र शिवांना अर्पण करत नाही, तर आपल्या मनातील भक्ती, नम्रता आणि समर्पणाचा भाव महादेवांच्या चरणी अर्पण करत असतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी बेलवृक्षाला केवळ एक झाड म्हणून पाहिलं नाही, तर त्यांनी आपल्या श्रद्धेचं, भक्तीचं आणि निसर्गाशी असलेलं आपल्या नात्यांचं पवित्र प्रतीक मानलं. म्हणून आजही अनेक शिवमंदिराच्या परिसरात बेलाचे वृक्ष आवर्जून लावलेले दिसतात. अनेक कुटुंब आपल्या घरात बेलाचे झाड असणे हे खूप मोठे सौभाग्य मानतात. पण घरात बेलाचे झाड असलं की नेमकं काय शुभ मानलं जातं? धार्मिक परंपरेनुसार अशा घरात कोणते शुभ संकेत मानले जातात? चला आता या विषयाची सुरुवात करूया. घरात बेलाचे झाड असेल तर पहिला शुभ संकेत. आता आपण त्या मुख्य प्रश्नाकडे येऊया ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत आला आहात. घरात बेलाचे झाड असेल तर खरंच काय घडतं? यामागे धर्मशास्त्र आणि आपल्या परंपरा ह्या काय सांगत असतात? सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरात बेलाचे झाड असते ते घर भगवान शिवांच्या कृपेसाठी पात्र मानले जाते अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता याचा अर्थ अजिबात असा नाही की त्या घरात कोणतेही दुःख येणार नाही किंवा कोणतीही अडचण येणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख येतच असतात, पण श्रद्धेने भगवान शिवांची उपासना करणाऱ्या भक्ताला संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते अशी आपल्या धर्माची शिकवण आहे. आपल्या महाराष्ट्रातील तुम्ही पाहिलं असेल की अनेक जुन्या शिवमंदिराच्या परिसरात आवर्जून बेलाचे वृक्ष लावलेले असतात. हा केवळ योगायोग नाही, यामागे अनेक पिढ्यांची श्रद्धा आहे. खूप त्यामागे रहस्य दडले आहे. कारण बेलपत्राशिवाय भगवान शिवांची पूजा अपूर्ण मानली जाते अशी आपली धार्मिक मान्यता आहे. म्हणूनच ज्या घराच्या अंगणात बेलाचे झाड असतं त्या घरातील लोकांना रोज ताजं बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करण्याचं भाग्य लाभतं. बाजारातून बेलपत्र आणण्याची गरज पडत नाही. सकाळी स्नान करून श्रद्धेने काही बेलपत्र तोडायची, महादेवांना अर्पण करायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अनेक शिवभक्त आजही ही परंपरा जपताना आपल्याला दिसतात. महादेवांना बेलपत्र खूप प्रिय आहे, पण त्याहून अधिक प्रिय आहे भक्तांचा निष्कपट भाव. जर मनात अहंकार, द्वेष किंवा फसवणूक असेल तर केवळ हजारो बेलपत्र अर्पण करूनही काहीच उपयोग होत नाही. पण मनापासून केलेली एक छोटी पूजा देखील भगवान शंकर स्वीकारतात अशी आपल्या धर्मात श्रद्धा आहे. म्हणूनच जर तुमच्या घरी बेलाचे झाड असेल तर त्याकडे फक्त एक झाड म्हणून बघू नका. त्याची सेवा करा, त्याला पाणी घाला, त्याचा आदर करा आणि श्रद्धेने भगवान शिवांची उपासना करा. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की अशा नियमित भक्तीमुळे घरात शांतता आणि समाधानाचं वातावरण निर्माण होतं. बेलाचं झाड घरात असण्याचा हा फक्त पहिला शुभ संकेत आहे. यानंतरचा दुसरा संकेत असा आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अनेकांना असं वाटतं की झाड फक्त पूजेसाठी उपयोगी आहे, पण आपल्या परंपरेनुसार आणखी त्याचं एक महत्वाचं आध्यात्मिक स्थान आहे. ते नेमकं काय आहे पुढच्या भागात जाणून घेऊया. तर दुसरा शुभ संकेत घरातील वातावरण सात्विक आणि भक्तिमय राहते अशी धार्मिक मान्यता आहे. घरात बेलाचे झाड असण्याचा दुसरा शुभ संकेत म्हणजे अशा घरातील वातावरण अधिक सात्विक आणि भक्तिमय राहते.
अशी आपल्या परंपरेतील श्रद्धा आहे. तुम्ही म्हणाल, एका झाडामुळे घरातील वातावरण कसं बदलू शकतं? हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. पण इथे फक्त झाडाविषयी नाही, विषय आहे त्या झाडाशी जोडलेला श्रद्धेचा. आपल्या घरात एखादी पवित्र वस्तू असली की आपोआपच तिचा आदर केला जातो. सकाळी उठल्यावर त्या झाडाला नमस्कार केला जातो, त्याला पाणी घातलं जातं, त्याच्या पायथ्याशी स्वच्छता ठेवली जाते आणि त्याच्या वेळी भगवान शिवांचं स्मरणही केलं जातं. यामुळे घरात रोज काही क्षण तरी भक्तीचे निर्माण होतात आणि ज्या घरात रोज देवाचं नामस्मरण होतं, प्रार्थना होते, आरती होते, त्या घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न वाटतं. असा अनेकांचा अनुभव आहे. मी देखील स्वतः हे अनुभवलेलं आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी केवळ देवघरात नाही तर अंगणातही तुळस, बेल, औदुंबर, पिंपळ यासारख्या पवित्र वृक्षांना खूप विशेष असं स्थान दिलं आहे. त्यांना वाटतं होतं की माणूस जितका निसर्गाच्या जवळ राहील, तितकाच तो देवाच्या जवळ देखील राहील. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण अनेकदा तणाव, चिंता, अस्वस्थता अनुभवतो. अशा वेळी सकाळी काही मिनिटं बेलांच्या झाडाजवळ उभं राहून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणं ही अनेक शिवभक्तांची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. त्यामुळे मन शांत होतं, भक्ती वाढते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक भावनेने होते, अशी त्यांची श्रद्धा आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ बेलाचं झाड घरात लावलं म्हणून आपोआप सर्व काही बदलतं असं धर्म सांगत नाही. त्या झाडाचा आदर करा, त्याची सेवा करा, नियमित पूजा आणि मनापासून केलेलं नामस्मरण यालाच आपल्या परंपरेत खूप महत्त्व दिलं गेलं आहे. श्रद्धा आणि सत्कर्म यांची जर जोड असेल, तर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक महत्त्व अनुभवता येतं. तर बेलाच्या झाडाचा तिसरा शुभ संकेत तर याहूनही सुंदर आहे. अनेकांना याची कल्पना नसते, कारण हा संकेत थेट भगवान शिवांच्या पूजेशी आणि भक्तांच्या पुण्याशी जोडला आहे. चला बघूया, सविस्तर जाणून घेऊया. तिसरा शुभ संकेत, रोज भगवान शिवांना ताजे बेलपत्र अर्पण करण्याचे भाग्य घरात बेलाचे झाड असणाऱ्यालाच मिळते. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे घरातील लोकांना रोज ताजे बेलपत्र अर्पण करण्याचं भाग्य लाभतं, अशी धार्मिक मान्यता आहे. आता तुम्ही म्हणाल की बेलपत्र अर्पण करणं इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? तर आपल्या धर्मग्रंथामध्ये भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान दिलं आहे. अनेक भक्त दूध, दही, मध, पाणी, तूप यांचा अभिषेक करतात, पण या सर्वांसोबत श्रद्धेने अर्पण केलेलं बेलपत्रही शिवपूजेतील एक महत्त्वाचं आहे. यामुळेच अनेक शिवभक्त श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच बेलपत्राची व्यवस्था करतात. काही जण बाजारातून आणतात, तर काहींना मंदिरात मिळतात. पण ज्या व्यक्तीच्या घरात स्वतःचं बेलपत्राचं झाड असतं त्यांना रोज ताजी बेलपत्र अर्पण करण्याची संधी मिळते. ही गोष्ट अनेक भक्त मोठे सौभाग्य मानतात. इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. भगवान शिवांना फक्त बेलपत्र नको, तर त्यामागचा भाव महत्त्वाचा असतो. जर एखाद्याने 1000 बेलपत्र अर्पण केली, पण मनात अहंकार असेल, तर त्या पूजेचं काहीच फळ मिळत नाही, अशी आपली संतांची शिकवण आहे. उलट एखाद्या गरीब भक्ताने मनापासून एकच बेलपत्र अर्पण केलं तरी महादेव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आपल्या आजी आजोबा नेहमी सांगायचे, देवाला वस्तूपेक्षा भक्ताचा भाव मोठा प्रिय असतो. ही गोष्ट आपण कधीच विसरू नये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र तोडताना काही पारंपरिक नियम सांगितले गेले आहेत. झाडाला इजा होईल इतकी पाने तोडू नयेत. पूजेसाठी जितकी गरज आहे तितकीच घ्यावीत. कीड लागलेली, तुटलेली किंवा पूर्णपणे वाळलेली पाने भगवान शिवांना अर्पण करू नये, अशी धार्मिक मान्यता आहे. जर तुमच्या घरी बेलाचं झाड असेल, तर ते कधीही दुर्लक्षित करू नका. त्यांच्या भोवती कचरा टाकू नका. त्याला विनाकारण इजा करू नका. आणि फक्त पूजेसाठीच नव्हे, तर प्रेमाने त्याची काळजी घ्या. कारण श्रद्धा म्हणजे फक्त नमस्कार करणं नाही. ज्या गोष्टीला आपण पवित्र मानतो ती जतन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि कदाचित म्हणून आपल्या पूर्वजांनी बेलवृक्षाला केवळ पूजेपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर तो प्रत्येक पिढीने ते जपावं, वाढवावं आणि पुढच्या पिढीपर्यंत हा संदेश पोहोचवावा. जर तुमच्या घरी देखील बेलाचं झाड असेल, तर त्यांची मनापासून सेवा करा.
त्याला प्रेमाने जपा, स्वच्छ ठेवा आणि शक्य असेल तर भगवान महादेवांना श्रद्धेने बेलपत्र अर्पण करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शिवभक्तांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.